नमस्कार मंडळी. तर खूप दिवस झालं माझ्या बाल्कनीकडे लक्ष नव्हतं. तर माझ्या बाल्कनीची अवस्था अशी झाली होती, पूर्ण सगळी झाडे वाळून गेली होती. तर मग म्हणलं आज बाल्कनी क्लिनिंग करायचीच आहे. तर हे सगळं ग्रीन मॅट जे होतं ते मी साफ करून घेतलं. आणि माझं बिट्टू मध्ये मध्ये असणारच आहे व्हिडिओच्या, कारण ते मला सोडत नाही. तर हे मॅट सगळं मी क्लीन करून परत मी त्याच्यानंतर झाडू मारायला घेतला. झाडू मारून झाल्यानंतर ज्या काही कुंड्या सगळ्या खराब झाल्या होत्या त्या सगळ्या खाली घेतल्या आणि ते पूर्ण क्लीन करायचं आज ठरवलं होतं. हे मोगऱ्याचं झाड आहे, मोगऱ्याचं प्लांट आहे. हे पूर्ण सुकून गेलं होतं. मग मी सगळा सुकलेला पाला काढून टाकला आणि ते कुंडी क्लीन करून त्याला नवीन असं स्वच्छ करून पाणी घातलं त्याला झाडाला. हे माझं बिट्टू. प्रत्येक कामामध्ये मी काय करते ते त्याला बघायचंच असतं. हे बघा तयार झालेलं आहे मोगऱ्याचं झाड. हे पण एक छान फुलांचंच झाड आहे. याचं नाव मला माहिती नाही आहे, पण हे पूर्ण सुकून गेलं होतं. तर मी म्हटलं हे काही उपयोगाचंच नाही आहे, तर मी ते टाकून दिलं आणि पूर्ण कुंडी साफ केली. आणि त्याच्यामध्ये मी जी नवीन झाडं आणली होती, नवीन प्लांट्स आणले होते ते मला लावायचे होते. म्हणून मग मी ते पूर्ण असं स्वच्छ करून जे येल्लो कलरची फुलं आहेत ते मी आणलेले होते झाड. तर ह्याच्या एका कुंडीमध्ये 3 झाडं होते, 3 प्लांट्स आहेत. तर मी प्रत्येक कुंडीमध्ये सेपरेट लावणार आहे. असे म्हणजे 2 कलर आहेत, एक येल्लो आहे, एक पर्पल आहे. तर हे मी लावून घेतलं पूर्ण. त्याला व्यवस्थित माती वगैरे घालून पाणी घालून ते प्रॉपर करून घेतलं. त्यानंतर असेच बाकीचे पण प्लांट्स करून घेतले. अजून थोडं काम बाकी होतं. आणि एक माझं म्हणजे माझं लग्नाच्या आधीचं एक प्लांट होतं, बॅचलर होते तेव्हाचं हे झाड आहे. ह्याचे तुम्ही बघू शकताय, ह्याची रूट्स एवढे मोठे आणि एवढे म्हणजे स्ट्रॉंग आहेत की ते निघत नव्हते त्या कुंडीमधून प्लांट हे. पण मला हे नको होतं, त्यामुळे मी काढून टाकलं. आणि त्यानंतर काय, हा अडथळा आला. हा पावसाने पूर्ण माझं प्लॅनिंग फिसकटवलं. तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझी बाल्कनी आणि मी अजून गार्डनिंग पण करणार आहे. मी ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉग बघा.